सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा चांगला असून ग्रह नक्षत्रांमुळे मालमत्तेशी संबंधित व्यवहारांमध्ये तुम्हाला चांगला लाभ होईल. तुमच्या कुटुंबाचे आशीर्वाद तुमच्या प्रत्येक कार्याला लाभतील. तुम्ही ऑफिसमध्ये सगळ्यांचे लाडके राहणार आहात. व्यवसायामध्ये काही नवीन बदल जर तुम्हाला करायचे असतील तर ही वेळ सकारात्मक आहे. तुमच्या घरामध्ये वातावरण ठीक राहील, परंतु संध्याकाळी एखाद्या सदस्याची तब्येत बिघडल्यामुळे मात्र तुम्हाला काळजी वाटू शकते. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी तुमचा स्वामी हा शुक्र द्वादश स्थानामध्ये गेल्यामुळे खर्च वाढण्याची दाट शक्यता आहे. तुमचा मंगळ देखील प्रभावी असल्यामुळे विरोधक सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान चंद्र पहिल्या स्थानामध्ये असल्यामुळे तुमच्यामधील निर्भयता जास्त राहील. हुशारी आणि धाडसानं तुम्ही तुमची कामं पूर्ण कराल. जोडीदारासोबत संबंध तुमचे अधिक मधुर होतील. तुम्ही एखाद्या गाडीनं प्रवास करत असाल तर वेगावरती मात्र नियंत्रण ठेवा, नाहीतर अपघात होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असला तरी बोलताना मात्र काळजी घ्या. आज परिस्थिती कशीही असली तरी तुमच्या बोलण्यामुळे कोणतीही व्यक्ती दुखावली जाणार नाही हे पहा. जे काही तुम्हाला हवं आहे ते तुम्ही स्पष्टपणे सांगा. कोणतीही औपचारिकता बाळगू नका. नोकरी किंवा व्यवसाय कसंही वागलं तरी तुम्हाला यश मिळेलच. थांबलेले पैसे तुम्हाला मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही हुशारीनं आणि युक्तीनं घेतलेला निर्णय तुम्हाला फायदेशीर ठरेल. संध्याकाळी एखाद्या मंगल कार्यामध्ये तुम्ही सहभागी होण्याचा योग आहे. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा मेहनत करून घेणार आहे. तुम्ही कामामध्ये जास्त फोकस करा, म्हणजे तुम्हाला यश मिळेल. भावंडांकडनं तुम्हाला अपेक्षित सहकार्य मिळेल असं वाटत नाही. भौतिक सुखसुविधांवरती तुमचा आज खर्च वाढणार आहे. विरोधक तुमचं काहीही बिघडवू शकणार नाहीत. तुमच्या आनंदी स्वभावामुळे किंवा लोकांना आपलेपणाने वागवणं यामुळे सगळेजण तुमच्यावरती खुश राहतील. संध्याकाळी एखाद्या आध्यात्मिक कार्य करणाऱ्या व्यक्तीची तुमच्याशी भेट होईल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीचे लोक आज दानधर्म करणार आहेत. तुम्ही इतरांना नेहमीच मदत करता, तर आजही तुमच्याकडनं मदतीचा हात पुढे असेल. बराच वेळ धार्मिक कार्यांमध्ये तुमचा जाईल. आत्मविश्वासाने केलेल्या प्रयत्नांना आज यश मिळेल. त्यामुळे व्यवसायामध्ये काही थांबलेली कामं तुमची पुन्हा सुरू होतील. काम पूर्ण करण्यासाठी काही खर्च तुम्हाला करावा लागेल, तो तुम्ही नक्कीच करा. नवीन योजना सुरू करण्यासाठी आजचा वेळ हा चांगला आहे. तुमच्या कामाचा वेग आणि उत्साह यामुळे विरोधक थोडेसे थंड होतील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस हा सकारात्मक आहे. तुम्हाला आज नशिबाची साथ मिळेल. तब्येतीच्या बाबतीमध्ये काही त्रास जर तुम्हाला असेल तर तोही कमी होईल. नोकरी असो किंवा काही बिझनेस, काही समस्या आली तरी तुम्हाला मदत मिळेल. तुमचं कौशल्य आणि हुशारी याचं सर्वत्र कौतुक होईल. मुलांकडनं तुम्हाला एखादी खुश खबर मिळाल्यानं तुमचं मन प्रसन्न राहील. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास. स्वामी सांगतात की तुळ राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असून स्वतःचं म्हणणं सिद्ध करण्यासाठी तुम्हाला चांगले यश मिळेल.
नोकरी असो किंवा व्यवसाय, तुमचा मान सन्मान आज वाढणार आहे. विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या दिशेनं बदल होण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही काही नवीन शिक्षण घेण्याचा विचार करत असाल तर त्यात तुम्हाला यश मिळेल. ग्रह नक्षत्रांच्या बदलानुसार तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे, कारण तुमच्या घरी चोरी होण्याची शक्यता आहे. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आज जास्त खर्च त्यांना करावा लागणार आहे. तुमच्या उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झाल्यामुळे तुम्हाला थोडासा मानसिक त्रासही होईल. धैर्य, हुशारी आणि तुमचं कौशल्य यामुळे नोकरीमध्ये तुम्हाला उत्तम यश मिळेल. तसेच विरोधकांचा देखील तुम्ही धुव्वा उडवाल. प्रियजनांच्या भेटी तुमच्या संध्याकाळी होतील, त्यामुळे तुमचं मन प्रसन्न होईल. संध्याकाळचा वेळ आज तुमचा पूर्णपणे मौज मजा करण्यात जाणार आहे. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीचा गुरु हा सप्तम स्थानात असल्यामुळे तुमच्या ज्ञानामध्ये भर पडणार आहे. कठोर प्रयत्नांमुळे तुमची इच्छा पूर्ण होईल. नोकरी असो किंवा बिझनेस, तुमचा मान सन्मान वाढेल. व्यवसायामध्ये काही नवीन गुंतवणूक करायची असेल तर वेळ चांगला आहे. संध्याकाळी एखाद्या धार्मिक कार्यासाठी तुम्ही वेळ द्याल. समाजामध्ये चांगल्या कामासाठी खर्च केल्यामुळे तुमची पद आणि प्रतिष्ठा वाढेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी ग्रह नक्षत्र चांगले असून वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याचे दाट योग आहेत. धर्म, अध्यात्म याबद्दल तुमच्या मनामध्ये जास्त रुची निर्माण होईल. तुमच्याकडे कोणी काही सल्ला मागण्यासाठी आलं तरच तुम्ही मार्गदर्शन करा, अन्यथा करू नका. नोकरी असो किंवा व्यवसाय, काम जास्त आहे. तुम्ही फोकस ठेवा, म्हणजे तुमचे प्रोजेक्ट वेळेमध्ये पूर्ण होतील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा दिवस हा शुभ असून तुम्ही मिळकत वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न तुमचे यशस्वी ठरतील. तुमची बचत देखील वाढण्याची शक्यता आहे. जे काही काम तुम्ही हाती घेणार आहात ते पूर्ण होईल, त्यामुळे तुमच्या ऑफिसमध्ये कौतुक होईल. तुमच्या कामामध्ये नशिबाची आज उत्तम साथ लाभेल. मित्रांची मदत मिळाल्यामुळे तुमच्या समस्या मार्गी लागतील. तुमच्या घरामध्ये समाधानाचं वातावरण राहील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस हा सकारात्मक आहे. ग्रह नक्षत्राचे बदल हे तुमच्यासाठी धनलाभ घेऊन येत आहेत. नातेवाईकांकडनं तुम्हाला मान सन्मान मिळेल. तुमच्या घरातील सदस्य तुम्हाला पाठिंबा देतील, त्यामुळे तुमची उर्वरित कामं पूर्ण होतील. नोकरीमध्ये विरोधकांमुळे त्रासाची शक्यता आहे, म्हणून तुम्ही सावध राहा. तुम्ही जे काही काम करत आहात त्याकडे बारीक लक्ष ठेवा. तुमच्या राशीतील गुरु वक्री असल्यामुळे गुरुजनांप्रती श्रद्धा आणि आदर ठेवणं तुमच्यासाठी लाभदायक असेल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.